नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ आणि दीपावली निमित्त गावाकडे आलोय। तर तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गावाकडे आलो होतो पण माझ्या भावाचा गावाकडे पाणीपुरीची पुरी जे बनते त्याचा कारखाना आहे। आणि भाऊ अजून भाऊची ओमीने आमच्या बंद पडली। काल भाऊला तरुण घराला घेऊन आलो, आज परत भाऊ म्हणला ओमी तर बंद पडली, पण आता कस्टमरला आपल्याला माल द्यायचा आहे पाणीपुरीचा। तर आम्ही दोघं आत्ता तिथे पाणीपुरी घेऊन आता निघालेला मुरुडला। तर बघा, आपल्या गाडीमध्ये असं वाटत होतं की आम्हाला 50 पुढे पण बसत नाहीत, पण आमच्या भाऊने ह्या गाडीमध्ये आता 106 पुढे फक्त पाठीमागं बसवलेत। आणि आम्ही आत्ता निघालोय पाणीपुरी सेल करायला मुरुडला। तर आम्ही आत्ता हे बघा, आत्ता आम्ही लातूरमध्ये पोहोचलोय आणि आता सरळ मुरुडकडे निघाले। तर गावाकडला सगळं वातावरण मग इतकं आनंद होतं मित्रांनो, कारण पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहून धावपळ कामाच्या ह्याच्यामध्ये धावपळ करून एवढा कंटाळा आला आहे। गावाच भारी वाटतंय, पण काय करायचं, गावाकडे काय आपल्याला कमवायचं साधन नसल्यामुळं असंच पुण्या मुंबईला जाऊन काहीतरी करावं लागतं। हे प्रत्येकाचंच असं आहे, त्यामुळे प्रत्येकजण गाव सोडते, कोणाला गाव सहसा सोडू वाटत नाही। तर तुम्हाला सांगतो, आत्ता बघा, आता आम्ही चालू आहे मुरुडला आणि आता इथून लातूरून मुरुड एक 35 किलोमीटर आहे आता। आणि आम्ही आत्ता मुरुडच्या दिशेने चालू आहे। आत्ता आहे आपला विलास साखर कारखाना, तिथं आलो आम्ही। तर मित्रांनो, आत्ता मुरुडमध्ये पोहोचलो आणि हे बघा, ह्या दादांना आम्ही पाणीपुरी सगळे पॅकेट दिले आणि परत तिचा प्रवास आमचा चालू झाला। आत्ता आम्ही आलो आहे निलंग्यामध्ये एक आमचे भाऊचे कस्टमर आहेत, त्यांना पण ते एक पाणीपुरी द्यायचं आहे। आणि आम्ही आत्ता निलंग्याला पाणीपुरी त्यांना थोड्याच वेळात देईन आणि परत आम्ही आमच्या मार्गांना परत निघतोय। तर मित्रांनो, गावाकडलं वातावरण बघून पण छान वाटतंय। आत्ता आम्ही सकाळी घरून 6:30 वाजता निघालो होतो, कारण दीपावलीच्या निमित्तानंतर कसं दुसरे काय कामं असतात आपल्या पाठीमागं, आणि दीपावलीमध्ये कस्टमरला माल एकदा दिलं म्हणजे पोचला म्हणजे आपण दिवसभर आपलं टेन्शन नसते। म्हणून आम्ही दोघं पण सकाळी निघालो आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला मित्रांनो। मित्रांनो, परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।